त्या दिवसातील आपण पाहतोय सलामीची पहिली जोडी संदीप भैया नवले 11 अर्थात टुकाय टायगर्स पारगाव संघाच्या वतीनं फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय एका बाजूला अब्सोल्यूट रोमॅन्स ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अर्थात पप्पू मोरे, त्या दुसऱ्या बाजूला द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन प्रथमेश राठोड. सलामीची पहिली जोडी मैदानाच्या मध्ये सज्ज होते तर गोलंदाजी मार्कवरती अर्थात टीम जगदंबा 11 उरुळी कांचन, महेंद्रजी गायकवाड आणि विकासदादा दौंडकर यांच्या मालकीची असणारी टीम. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संघाच्या वतीनं आमंत्रित केला आपला सर्वोत्तम गोलंदाज मंगेश हरिहर. सन्मान्य मान्यवर खंडूशेठ शेंडगे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. प्रसिद्ध गाडा मालक कोल्हेवाडी आणि क्रिकेटचे सच्चे चाहते निस्सीम चाहते अर्थात खंडू अण्णा शेंडगे यांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज होईल सज्ज. तर फलंदाजी मार्कवरती द वंडर बॉय ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट पप्पू मोरे. स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड, गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर. ये रास्ते हैं 4 के. चौका. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती चौकार मैदानाच्या मध्ये आपण पाहिलंय. त्यानंतर मात्र चेंज ऑफ पेस व्हॅरिएशनचा बीट केलाय. उत्तरास प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या मध्ये दिलं गेलंय. एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आलाय. पहिल्या बॉल वरती चौकार पप्पू मोरे यांच्या बॅट मधून मैदानाच्या मध्ये आपण पाहिलंय. अभी तो चौका मारा है, चक्का अभी बाकी है, आगाज ही देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. अगर आगाज ही ऐसा है तो मान लीजिएगा फिर अंजाम किस तरह से होगा. फिर से वही अंजाम. इस बार गुडघा टेक और तमाशा देख. चेंडू सीमा पार. शिवछत्रपतींचा छावा संघाला मिळून देईल दणदणीत 6 धावा. सहा षटकांची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 20 मिनिटांमध्ये पहिला सेशन या ठिकाणी पहिल्या 5 षटकांचा सेशन आपल्याला या ठिकाणी समाप्त करायचा आहे. अदरवाईज फील्ड रेस्ट्रिक्शनचे रूल मात्र ऍप्लिकेबल होतील आणि जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या मध्ये असेल. 2 क्षेत्ररक्षकांची दरी मात्र मैदानाच्या मध्ये भेदली गेली. आपण पाहतोय 1,51,000 रुपयांचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि त्यासोबतच झळाळता करंडक सन्माननीय संदीप दादा कोतकर माजी महापौर अल्लानगर यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफीसाठी चालू असलेला हा थरार अर्थात रॉयल ट्रॉफी 2025 ची महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. धाव फलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना अद्यापपर्यंत मात्र 13 धावा मैदानाच्या मध्ये जमवले त्या जोडीनं. सुपरस्टार जोडी रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिले तर अतिशय सुरेख आपल्याला पाहायला भेटते. मानो विकेटों के बीच 2 हिरन दौड रहे हो. आणि याच जोरावरती आपण पाहतोय पहिल्या षटकातील काही चेंडू शेष असताना 13 धावा या धावफलकावरती नोंदवल्यात. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अर्थात द सुपरस्टार ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट प्रथमेश राठोड अर्थात द राउडी राठोड. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं. प्रथमेश पुढचा बॉल. प्रथमेश यावर मात्र वेट केलाय. वेट अँड वॉच ची भूमिका. 1 बाउन्स इनटू द फेन्स जाईल का आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सीमा रेखा पार. येईल आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती आहेत. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय 1 लाख रुपये आणि झळाळचा करंडक गौरी शेठ शंकरार्थी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला गाईड केलंय. चेंडूला दिशा देणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये सामन्याला कलाटी देईल. चौकार. थँक्यू. पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि अतिशय महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये सन्मान्य श्री निर्मलाताई शुभम भैया नवले, माजी सरपंच कारेगाव आणि राजेश अण्णा संपतरावजी कदम आणि खंडूशेठ शेंडगे उद्योजक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेक आम्ही प्राप्त होतोय 61,000 रुपये. सागर अंजबापू सातपुते डेअरी फार्मचे सर्वा आणि सविता अशोक कराळे माजी नगरसेवक अहिल्यानगर, तर भूषण अशोक गुंड अध्यक्ष संदीप दादा कोतकर युवा मंच आणि महेश पोपट सरोदे साहेब अध्यक्ष श्री दत्त मंदिर सरोदेनगर खेडगाव यांच्या वतीने आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेक आम्ही प्राप्त होतोय. तर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक असेल अर्थात 51,000 रुपये. सन्माननीय कैलास भाऊ कोठावळे ग्रामपंचायत सदस्य कुरुंद आणि सन्माननीय राजेंद्र तुकाराम दसगुडे लोकनियुक्त सरपंच कर्डेलवाडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये, त्यावरती दर्जेदार स्ट्रोक, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, ब्रँडेड चौकार. थँक्यू. विशेष सहकार्य 1,11,111 शशिकांत भाऊ दसगुडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांच्या वतीनं. तर प्रेक्षकांसाठी आकर्षक गिफ्ट अर्थात इलेक्ट्रिक बाईक डॉक्टर संतोषजी पोटे, भरतकुमार चोरडे आणि सुदेशजी मस्के साहेब. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. काय नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये, मात्र नशिबावंती विसंबून राहता अथक आणि अविरत प्रयत्न करणारा संघाचा शिलेदार पप्पू मोरेला नशिबाची साथ प्राप्त होते आणि चेंडू जाईल सीमा पार, चौकार मैदानाच्या आतमध्ये डावाला आकार देईल आणि धाव फलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना 29 धावा धाव फलकावरती आहेत आणि आपण पाहतोय या षटकामध्ये एक इझी एस्केपल बिहाइंड द विकेट आपण पाहिलंय, त्यावरती 4 धावांची मोहर मैदानाच्या आतमध्ये उमटली जाते. 29 धावा धाव फलकावरती आहेत. यापूर्वीच्या मॅच मध्ये किफायतशीर ठरणारा गोलंदाज कृष्णा यावेळी मात्र काहीसा महागडा या मार्कवरती आपल्याला भासतोय आणि निमित्त ठरतोय तो अर्थात तुकाई टायगर संघाचा टायगर अर्थात पप्पू मोरे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इनसाइड आउट केलेला अफलातून देखना स्ट्रोक, अप्रतिम शॉट मैदानाच्या आतमध्ये पप्पू मोरे यांच्या बॅट मधून जाईल सीमा पार. आणखीन एक ब्रँडेड चौकार. अब्सोल्यूट लिथल कार्नेज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतंय. या चौकाराच्या सहाय्याने धाव फलक पुढे जाईल आणि धाव फलकावरती आपण पाहतोय एकूण 33 धावा धाव फलकावरती आहेत. आज मात्र थांबायचं नाव घेत नाही बडे मॅच का बडा खिलाडी, अर्थात ज्या वेळी संघाला आवश्यकता भासली त्यावेळी मात्र मार्कवरती उभा राहिला. तो केवळ आला नाही तर तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला आणि या मॅच मध्ये मात्र सगळं जिंकून घेणारी कामगिरी या पहिल्या काही षटकांमध्ये नोंदवताना अर्थात तुकाई टायगर संघाच्या वतीनं पप्पू मोरे यांना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. थांब लिया है बैट हाथ में, अब तो महासमर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगा. फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल पप्पू मोरे यांच्या बॅट मधून आलेला हा महाकाय विशाल प्रहार, चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार, षटकार. आठ चेंडू आणि 31 धावांचा ब्लास्ट या महत्वपूर्ण मॅच मध्ये, अब्सोल्यूट लिथल कार्नेज या महत्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवताना पप्पू मोरे मैदानाच्या आतमध्ये भासतोय. जली को आग कहते हैं और बुझी को राग कहते हैं, उस राग से जो बारूद निकले उसे पप्पू मोरे कहते हैं. अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन मैदानाच्या आतमध्ये आणतोय. आज मात्र स्वतःची ओळख करून देणारा आत्मघातकी प्रहार प्रतिस्पर्ध्यांवरती करतोय. अगर मगर काश मैं हूं, मैं खुद अपनी तलाश में हूं, अपने आप की खोज में फिर से एक बार निकल चुका ये बल्लेबाज, नाम है अर्थात पप्पू मोरे, द मैन फ्रॉम टीम तुकाई टायगर्स पारगाव. पुढचा बॉल अप्रतिम कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. कमबॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेटबॅक आणि ते या बॉलवरती मात्र कमबॅक केलं गेलंय. मोरल डाऊन करणारी कामगिरी ॲब्सोल्युटली लिथल कार्नेज मैदानाच्या आतमध्ये पप्पू मोरे नोंदवत असताना हा बॉल मात्र पुन्हा एकदा एक दिलासा देईल तो गोलंदाजी मार्कवरती कृष्णा यांना. एक चांगलं कमबॅक करावं लागेल. ते कमबॅक अपेक्षित असेल पूर्ण टीमला अर्थात जगदंबा 11 उरुळी कांचन संघाला. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आज ये मार्कम ड्रायव्हर घसीट साधा, चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, नैसर्गिक अडचणा नॅचरल ऑब्स्टॅकल मैदानाच्या आतमध्ये येत आहे आणि त्यानंतर मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावा धाव फलकाला आकार देतील आणि धाव फलक पुढे जाईल. 41 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय.
तर युट्यूब लाईव्ह सौजन्य आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाते. थँक्यू डीजे. तर युट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते श्री असे दाते मोहनदादा शेळके, सरपंच रांजणगाव गणपती आणि श्री प्रवीण गुलाबराव दसगुडे साहेब, माजी नगरसेवक शिरूर. तर सचिनदादा चौधरी, सरपंच राजापूर यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट आयकॉनसाठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिली जाते. मॅन ऑफ द सिरीजसाठी सागर अप्पा दंडवते, प्रसिद्ध गाडा मालक यांच्या माध्यमातून LED TV. तर चषक सौजन्य सन्माननीय रामभाऊ शांताराम मोरे, उपाध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. तर अंपायर सौजन्य या स्पर्धेक आम्ही प्राप्त होते असे दाते सन्माननीय बाबाजी अण्णा वरपे, माजी उपसरपंच शिरूर ग्रामीण. तर संजय बाबा दसगुडे, माजी उपसरपंच कर्डेलवाडी यांच्या माध्यमातून. तर बलून सौजन्य सन्मान्य श्री संतोष शेठ भंडारी, माजी नगरसेवक आणि सन्मान्य श्री मितेजी गादिया. पुढचा बॉल पुन्हा एकदा, the sweet noise has been coming from the bat, lofted towards the boundary line. One more big hit, one bounce into the base, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. खऱ्या अर्थाने यावेळी मात्र मुसीबत बनू पाहती थी ही जोडी, अर्थात टीम जगदंब 11 या संघासमोर. मात्र मुसीबत आ ही गई है तो डरने से क्या होगा, जीने के तरीके ढूंढो, मरने से क्या होगा. राजू पाटे वरती बरसतोय प्रथमेश राठोड. प्रथमेशच्या बॅट मधून आणखीन एक सुपरसॉनिक षटकार. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे आपण पाहतो एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आमचे मित्र सन्मान्य सनी अर्थात मंदार दळवी यांचं देखील शुभागमन होतोय. आपले सहर्ष स्वागत. सोबत छोटा सनी. जुने बॉल संपलेले आहेत. विनंती असेल बॉल गेल्यानंतर आपल्याला नवीन बॉल हा मैदानाच्या आतमध्ये भेटेल. मात्र काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, यत्र तत्र आणि सर्वत्र. संपूर्ण दोन्ही टीमलाही बॉल हे नवीन बॉल असतील. मात्र काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 51 धावा मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. प्रथमेश राठोड 4 चेंडू आणि 18. तर दुसऱ्या बाजूला पप्पू मोरे 10 चेंडू आणि 33 धावांचा ब्लास्ट करतायत. अनबीटन भागीदारी दोघांच्या माध्यमातून मार्क वरती आपल्याला पाहायला भेटते. आणि आज मात्र ही जोडी थांबायचं नाव घेत नाहीये. मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, लेकिन इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये न झुकणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये दोनही फलंदाजांच्या माध्यमातून टीम संदीप भैया नवले 11 अर्थात टुकाई टाइगर्स पारगाव. मैं झुक जाऊं ये आज तो मुमकिन नहीं है, हा संदेश मात्र मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड डिस्ट्रक्शन, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. समोर जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती राजू पाटे सामना करेल, अर्थात फलंदाजी मार्क वरती प्रथमेश. फिर से एक बार लॉफ्टेड ड्राइव, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल. आणि यावेळी नो मॅच लँड वरती चेंडू कोसळून पुन्हा एकदा सीमा पार. नसीब भी बहादुरों का साथ देता है आणि ती साथ यावेळी मात्र प्रथमेशला प्राप्त होतीये. चेंडू सीमा पार, चौकार. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सन्मान्य अधिराज सनी दळवी यांचं देखील शुभागमन होतंय. खास समालोचन कक्षामध्ये भेटायला येत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय आणि काय फलंदाजी, प्रत्येकाला मोहात पाडणारी, प्रेमात पाडणारी कामगिरी. मात्र गोलंदाजांसाठी कर्दन काळ ठरणारी ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फिर से एक बार रीजन चेंज, रिवर्स पुल, पावरफुल और सक्सेसफुल चेंडू सीमा पार, षटकार. माचिस तो सिर्फ यूं नाम से बदनाम है. थँक्यू. क्रिकेट साहित्य सौजन्य या स्पर्धेक आम्ही आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट साहित्य सौजन्य प्राप्त होतोय असे दाते मंदार शेठ पाचुनकर उद्योजक. तर प्लेअर ऑफ द डे साठी सौजन्य प्राप्त होतोय सन्मान्य दाते संतोष शेठ नागवडे. विशेष भेट SS टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तर कॉमेंट्री सौजन्य या ठिकाणी विशालजी कोतकर साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त होतोय.
पुढचा बॉल बॅटवरती प्रॉपरली चेंडू आलेला नाहीये. जे एलिव्हेशन्स एक्सपेक्टेड होते ते मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेले नाहीत. मात्र रिझल्ट आपण पाहतोय, एक धाव मैदानाच्या आतमध्ये रोखू शकणार नाही आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 62 धावा, 2.5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तर बेस्ट फिल्डरसाठी या ठिकाणी पारितोषिक प्राप्त होतोय. सन्माननीय दाते अमोलजी पासूनकर साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून सायकल, तर सत्कार फ्रेम सौजन्य या ठिकाणी आपण प्राप्त होत आहे सन्माननीय सुभाष शेठ गांधी, गांधी कन्स्ट्रक्शन्स पुणे आणि नगर यांच्या माध्यमातून. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मिसटाईम स्ट्रोक, चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, अप्रतिम, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट केलाय झेल. विकेटचा होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. डीप फॉरवर्डच्या दरम्यान हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती मात्र अफलातून झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. मात्र तोपर्यंत अब्सोल्यूट लिथल कार्नेज मैदानाच्या आतमध्ये नोंदवलंय ते पप्पू मोरे यांनी आणि या ठिकाणी मात्र सुटकेचा निश्वास टाकला जातोय तो अर्थात टीम जगदंबा 11 उरुळी कांचन यांच्या माध्यमातून. षटकाला मैदानाच्या आतमध्ये पूर्ण विराम दिला गेलाय. अंतिम बॉलवरती मात्र राजू पाटेने स्ट्राईक केलाय आणि त्यावरती मात्र तब्बल 21 धावा या षटकामध्ये खर्च करतोय. काहीसा महागडा ठरतोय, मात्र विकेट असेल ती एक महत्वपूर्ण अर्थात पप्पू मोरे यांना पत्रवलंय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी सौजन्य सन्मान्य श्री सागर शेठ लांडे उद्योजक आणि ऍडव्होकेट कुणाल भैया गायकवाड उद्योजक यांच्या माध्यमातून. तर चांदीचं कॉइन सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते सन्मान्य दाते धरमशेठजी भवरीलाल फुलफगर ज्वेलर्स शिरूर. नाणेफेकीसाठी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सौजन्य प्राप्त झालंय. तर डीजे सौजन्य सन्मान्य विजयजी घावटे ग्रामपंचायत सदस्य शिरूर, हॉटेल जयेश बार आणि रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा. तर नाश्ता सौजन्य सन्मान्य विपुल शेठ भंडारी, भंडारी कलेक्शन आणि चिराग शेठ भंडारी, भंडारी सेल्स कॉर्पोरेशनचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून. तर फटाके सौजन्य सुनील शेठ बापना माजी नगरसेवक शिरूर नगरपालिका. पुढचा बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय पाठीमागे सरकलाय, जागा बनवली आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गाईड केलाय चेंडूला. चेंडू सीमा पार, चौकार. MS धोनी स्टाईल सामना फिनिशिंग साठी आपण पाहतोय सन्मान्य रवींद्रजी गिरमकर साहेब साईराम उद्योग समूह यांच्याकडून 777 रुपयांचं पारितोषिक. सन्मान्य शिवा गाडे आणि बाजीरावजी कर्डिले साहेब हे सामन्यांचा आनंद घेत आहेत. सन्मान्य निखिलजी भोसले हे देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपले सहर्ष स्वागत. पुढचा बॉल बिहाइंड द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, टार्गेट केलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स, नो बॉलचा मुख्य पंचाचा कॉल. गरीबी में आटा गेला, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसने मागतोय शेजारी चेंडू सीमा रेखा पार, चौकार. शिष्यवृत्ती सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते. 4 आहे का? पंच काय करतोय असं? पंच काय कॉल आहे आपला? नाही ना? नो बॉलचा कॉल मुख्य पंचाचा या ठिकाणी येतोय आणि नो बॉल वरती धावून घेतलेल्या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. 3 धावा धावफलकाला आकार देतील. धावफलकावरती आपण पाहतोय 69 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाज चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज, त्यावरती आक्रमक आणि देखणा प्रहार. चेंडू पुन्हा एकदा आकाश मार्गे सीमा रेखा पार, षटकार. बॉल बॉयज विनंती असेल थँक्यू डीजे. शिष्यवृत्ती सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेक आम्ही प्राप्त होते यशवंत भाऊ पाचंगे, गौतमजी थोरात, मेजर नितीन बांदल आणि इंजिनियर आकाशजी घावटे. 5 हुतकरू शालेय विद्यार्थ्यांना 2000 रुपयांची आर्थिक मदत त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदान केली जाईल. एक समाजशील उपक्रम आणि मैदानाच्या आतमध्ये आज मात्र थांबायचं नाव घेत नाही तो प्रथमेश. आणखीन एक मॅग्निफिसंट स्ट्राईक आउटसाइड ऑफ द पार्क, षटकार. बॉल बॉयज आपण लक्ष ठेवायचं आहे. तर ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होतोय सन्मान्य जाकीरभाई पठाण, सदस्य रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य. डान्सिंग अंपायर सौजन्य या ठिकाणी प्राप्त होतोय प्रकाशजी राजगुरू, तानाजी शेळवणे आणि त्याचप्रमाणे पाणी सौजन्य कयूमभाई शेख.
डेक्कन एक्वा यांच्या माध्यमातून आणि विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते ते सर्वच मान्यवर आपणा सर्वांचं रॉयल डेव्हलपर्स आणि रॉयल ट्रॉफी 2025 या पर्वातर्फे मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत, अभिनंदन आणि आभार. थँक्यू डीजे. तर वैयक्तिक 12 चेंडू आणि 51 धावांचा ब्लास्ट प्रथमेशच्या बॅट मधून आलाय. झुक झुक के सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने हाथों लिखा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम कब तक मुझको रोकोगे. आज मात्र प्रथमेशला थांबवणं मुश्किल नाही, ते नामुमकिन होत चाललंय. ते जगदंबा 11 उरुळी कांचन या संघाला मात्र या मुसीबतला दूर करावं लागेल. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये टाकावा लागेल आणि या चांगल्या बॉलवरती प्रतिस्पर्धी संघाची प्राइस विकेट मात्र मैदानाच्या मध्ये कमवावी लागेल. नॉन स्ट्राईक गेंदवरती थांबलाय मात्र अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन करून या मैदानाच्या मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवताना प्रथमेश मैदानाच्या मध्ये आपल्या टीमसाठी पाहायला भेटतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लाइट दिली होती, फुल टॉस बॉल फुल लॉस करून जाईल. चेंडू आकाश मार्गे सीमा रेखा पार, आणखीन एक ब्रँडेड हिट, षटकार. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय 92 धावा. धावांचा डोंगर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उभारलाय. बॉल बॉईजला विनंती असेल कृपया आपण बाउंड्री लाईन वरती थांबायचंय. बॉल पटकन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे, मॅच थांबता कामा नये. मात्र काय लिथल कार्नेज मैदानाच्या आतमध्ये या जोडीनं 4 षटकांती धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना टीम संदीप भैया नवले यांच्या मालकीची असणारी तुकाई टायगर्स पारगाव नोंदवते 92 धावा. 92 ऑन टू द बोर्ड विथ लॉस ऑफ व्हेरी फर्स्ट विकेट. पप्पू मोरे यांचा क्लास एक झंझावत मैदानाच्या मध्ये राजू पाटीलने थांबवला. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एका बाजूला अर्थ, दुसऱ्या बाजूला विहीर प्रथमेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये त्याची फलंदाजी अगदी सोपी, सहज आणि लीलया जरी भासत असली तरी त्या पाठीमागे मात्र असणारे कष्ट हे खऱ्या अर्थानं नजरअंदाज करून चालणार नाहीत. मैंने बचपन में उस गरीब बच्चे से शर्त लगाई है, मैंने ख्वाबों के खातिर अपनी नींद को आग लगाई है, बहुत टूटे हैं, बहुत मेहनत की है, तब जाके रब ने नियामतें सजाई है. आपण पाहतो एक मोठं मंच आणि या मंचावरती पुन्हा एकदा आपल्या कामगिरीचा पंच लावताना हा सोलापूरचा सुपरस्टार या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आपल्या टीमसाठी अप्रतिम कामगिरी करत अद्यापपर्यंत मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 13 चेंडू आणि 52 धावांचा ब्लास्ट करतोय. 13 चेंडू 52 धावा, 13 कमाल, तू ही जाने प्रथमेश, आज तो मुझे सब कुछ कमाल धमाल लगता है. एक बेमिसाल पारी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आणि प्रतिस्पर्धी संघाला बिखरून टाकलंय ते अर्थात 92 धावा 4 षटकांती प्रथम फलंदाजी करताना. आज मात्र भावनांशी खेळ केला जातो तो टीम अर्थात जगदंबा 11 आणि तो खेळ अजूनही मैदानाच्या मध्ये संपलेला नाहीये. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा आसमान दाखवलंय गोलंदाजाला आणि चेंडू आकाश मार्गे सीमा पार, आणखीन एक ब्रँडेड हिट, षटकार. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यांनी झेल टिपलाय आपल्यासाठी पारितोषिक आहे, आपण या ठिकाणी यायचंय. पुढचा बॉल मात्र आपण पाहतोय काहीच फंबल मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र गोलंदाजांच्या भावनांशी खेळ करणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आपण पाहतोय. मात्र कमबॅक करावं लागेल तर टीम जगदंबा 11 उरुळी कांचन या संघाला, क्योंकि जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग, कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. जेवढा संघर्ष मोठा तेवढी जीत मात्र शानदार असेल आणि ती कुणासाठी असेल, कारण मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना धावफलकावरती धावांचा एक मोठा डोंगर. 4.2 षटकांती 99 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कृष्णा यांचं हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक. आतापर्यंत मात्र 27 धावा त्यानं खर्च केल्यात. तर पुढचा बॉल, ओहो काय फटका, Absolute lethal carnage, outside of the park डिपॉझिट केलेला हा चेंडू या षटकाराच्या सहाय्याने धावफलकाला आकार दिला जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय
थँक्यू डीजे. आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय संघाचं शतक नोंदवलं गेलंय. 105 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू याही वेळी आपण पाहतोय की आणखीन एक बॅक टू बॅक चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या चौकार आणि षटकारांच्या पावसामध्ये चिंब भिजलाय तो प्रेक्षक वर्ग. नक्कीच आपण पाहतोय काहीशी काफील गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थात टीम जगदंब 11 निरुडी कांचन हा संघ. ना उम्मीद तो नहीं ना काम ही तो है, लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है. हमारा भी वक्त आएगा, बारी हमारी भी आएगी और वक्त बदलना हमें आता है. अर्थात टीम जगदंब 11 निरुडी कांचन संघाला देखील कमबॅक करावा लागेल. त्यांच्यामध्ये देखील ती क्षमता आहे आणि आपण पाहतोय नक्कीच या उत्तराला मात्र प्रत्युत्तर त्यांच्या माध्यमातून देखील फलंदाजी मार्कवरती दिलं जाईल. मात्र त्याची असेल ती प्रतीक्षा धावफलकावरती आपण पाहतोय 1-1-1 विथ लॉस ऑफ 1 आफ्टर एंड ऑफ 4.4. 111 धावा. तर पुढचा बॉल मिसलाइन स्ट्रोक, बॅटची लीडिंग एज बिहाइंड द विकेट आणि यावेळी मात्र बिग चेस असेल क्षेत्ररक्षक आणि चेंडू दरम्यान आणि सरते शेवटी चेंडू होईल फरार, पसार, सीमारेखा पार. आणखीन एक नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 115 धावा धावफलकावरती आहेत. 115 धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 4.5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. या षटकातील अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये काय केलं जाईल. मात्र आपण पाहतोय दोन्ही बाजूला अब्सोल्युटली लिथल कार्नेज. एका बाजूला आड तर दुसऱ्या बाजूला विहीर. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये डाव्या यष्टींच्या बाहेर राखण्याचा पवित्रा अर्थात डिफेन्सिव्ह मोड मात्र मैदानाच्या मध्ये असेल. बचावात्मक पवित्र गोलंदाजांना धारण करण्याचा प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नांच्या मध्येच आपण पाहतोय तोल मात्र ढासळलाय तो गोलंदाजाचा. दिशाहीन चेंडू मैदानाच्या मध्ये एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 116. 4.5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा किशोर शिंदे. यापूर्वीच्या मॅचचा सुपरस्टार अप्रतिम फलंदाजी केली तो किशोर पुन्हा एकदा याही मॅच मध्ये तोच दरारा आणि तीच दहशत दाखवतोय. नक्की जीवन शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री विशाल उर्फ बंटीदादा गायकवाड यांकडून ओव्हर संपली. थँक्यू डीजे. तर विशेष सहकार्य आपण पाहतोय रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 कामी या ठिकाणी प्राप्त होते. शिरसाट स्पोर्ट्स, अंकल स्पोर्ट्स, जान्हवी स्पोर्ट्स, अडसूळ कार डेकोर, विश्वास मसाले, गंगा ग्रँड हॉटेल, ऋषीभाऊ धुमाळ, मुन्ना भाऊ शिंदे, जितेंद्र भाऊ गोडसे, राहुल शेठ महाजन, धनंजय तात्या पाचंगे, सरपंच पंकज भाऊ कारखिले, प्रवीण शेठ कवाष्टे, सचिन दादा घावटे, तुषार भाऊ पवार, गणेश शेठ पठारे, डॉक्टर अविनाश गावडे, शुभम भैया गंगावणे, राहुल दादा विठ्ठल पवार, त्याचप्रमाणे शेलार मामा गुळाचा चहा, कपिल नाना घावटे, ज्ञानेश्वर माऊली कुरुंदळे, भरत भाऊ राजकर, सन्माननीय उदयनराजे कुरुंदळे, पांडुरंग शेठ शिंगाडे, ज्ञानेश भाऊ डेरंगे, ओंकार शेठ कर्डिले, प्रवीण भाऊ गोबारे, अक्षय शेठ दसगुडे, गणेश शेठ दसगुडे, अविनाशजी साबळे, AS ग्राफिक्सचे सर्वेसर्वा या सर्वच बक्षीस दात्यांचं आणि विशेष सहकार्य करणाऱ्या सर्वच कर्तृत्वशील नेतृत्वांचं या रॉयल ट्रॉफी 2025 चे सन्माननीय आयोजक रॉयल ग्रुप, संदीपदादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच आणि साईराम मित्र परिवार यांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत नहीं करोगे हमारा गुलाब ख्वाब दवा जहर इश्क क्या क्या है मैं आ गया हूं बता इंतजाम क्या क्या है. प्रथमेश राठोड यू आर द ब्युटी. शिरूर यांचा खणखणीत षटकार. नक्कीच आपण पाहतोय काय फलंदाजी मैदानाच्या मध्ये केली आहे. प्रथमेश राठोड 16 चेंडू आणि 65 धावा वैयक्तिक. धाव फलकावरती आपण पाहतोय 122 धावांचा झंझावत. यावेळी मात्र थांबवला जाईल का.
अप्रतिम स्ट्राईक करण्याचा प्रयत्न. वन साइडेड हिरो फॉर द टीम. प्रथमेश राठोड हॅज टू डिपार्ट. झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री संदीप दादा खोतकर. काय संसाबत मैदानाच्या आतमध्ये केलाय. अप्रतिम फलंदाजीच्या जोरावरती संघाला निर्धारित रूपाने एक सन्मानजनक धावसंख्या मिळवून पुन्हा एकदा डगआउटला परततोय. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल बदला अशी कुणी भिंत नाही. वेल प्लेड यंग मॅन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर द हाफ टर्न. आणि एक वादळ क्षमतेनं तर दुसरं वादळ मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होत आहे. वादळाचं नाव बदलेल, दरारा आणि दहशत मात्र पुन्हा एकदा तीच. नक्कीच आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशची भाईगिरी पाहत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गांधीगिरीचं प्रदर्शन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्क करते नवीन फलंदाज अनिकेत ताकवणे. आज तो भाईगिरी भी चलेगी और गांधीगिरी भी चलेगी. आज तो मारेंगे कम और घसीटेंगे ज्यादा. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जो अप्रतिम झेल टिपला गेला त्यासाठी बंटी शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून दिलं जाणारं पारितोषिक आमचे मुख्य कॅमेरामन जल्दी गेला. त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने ही स्पर्धा केवळ खेळाडूंसाठी नाहीये तर आमच्या प्रेक्षक राज्यासाठी देखील भरघोस आणि भरीव अशी बक्षिसं आणि पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. आणि त्याच कमी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर अप्रतिम झेल ज्या प्रेक्षकांना टिपलाय त्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात बंटी शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्याच हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय हे 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आपण प्रदान करतोय. नक्कीच आपण पाहतोय एक पर्वणी आपल्या सर्वांसाठी देखील आहे आणि ती अर्थात इलेक्ट्रिक बाईक. एक लकी विजेता भाग्यवान प्रेक्षक यांच्यासाठी सन्माननीय डॉक्टर संतोषजी पोटे, मीरा नर्सिंग होम, डॉक्टर भरत कुमार चोरडिया, SR ड्रायफ्रूट आणि सुदेशजी म्हस्के, मंगलराज यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल बाईक या ठिकाणी आहे. पुढचा बॉल केसूर काढलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. नक्कीच आपण पाहतोय काहीशी कठीण परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये टीम जगदंबा 11 उरुळी कांचन संघासाठी. मात्र देव कधी कधी तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते आणि ती मनस्थिती खऱ्या अर्थानं डाऊन होऊ द्यायची नाहीये. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचा. धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 136 धावांचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभारत पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. शॉर्ट बट स्वीट कॅमिओ अनिकेत ताकवणे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय आणि प्रथम फलंदाजी करताना धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात तब्बल 136 धावा. विजयासाठी आपण पाहतोय 137 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाला राखण्यासाठी मैदानाच्या मध्ये दाखल होताना टीम सन्मान्य श्री संदीप भैया नवले यांची मालकीची असणारी तुकाई टायगर्स पारगाव. फलंदाजांना आपण पाहतोय मार्कवरती अगदी योग्य कार्यक्रम केलाय. टप्प्यात आल्यानंतर अप्रतिम कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झाला. मात्र आता मात्र गोलंदाजांना त्याच दर्जाची त्याच फलंदाजीला साजेशी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये करावी लागेल. कारण समोर जर पाहिलं तर जगदंब 11 उरुळी कांचन ही टीम मात्र त्याच तोडीस तोड टीम आहे. या टीम मध्ये देखील आपण पाहतो राजू पाटे नावाचा सुपरस्टार आहे आणि या सुपरस्टारला या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये या मोठ्या मंचावरती आपल्या कर्तृत्वाचा एक पंच पुन्हा एकदा लावावा लागणार आहे. कारण आपण पाहतोय नक्कीच हारा वही जो लढा नाही आणि लढण्याचा इतिहास जगदंब 11 उरुळी कांचन या संघाचा आहे. त्यामुळे तो लढा देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं राहणार आहे आणि तो लढा पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहू. पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. एक टीम डगआउटच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना होते फलंदाजी मार्कवरती सज्ज होण्यासाठी तर दुसरी टीम अर्थात संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव मैदानाच्या मध्ये दाखल होतीये. प्रथमेश राठोड नावाचं वादळ या टीम मध्ये आज मात्र खेळताना आपण पाहिलं आणि या वादळानं कवेत घेतली प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी युनिट आणि आपण पाहतोय अब्सोल्यूट लिथल कार्नेज नोंदवत 6 षटकांती धाव फलकावरती तब्बल 136 धावा आणि विजयासाठी 137 धावांचं आव्हान. 36 चेंडू आणि 137 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम जगदंब 11 उरुळी कांचन या संघाच्या वतीनं कुणाला मात्र आमंत्रित केलं जाईल. आपण पाहतोय सन्मान्य महेंद्रजी गायकवाड आणि विकासदादा दौंडकर यांच्या मालकीची असणारी टीम जगदंब 11 उरुळी कांचन. चला सलामीची जोडी चला.
बॅड लाईटचं कुठलंही अपील चालणार नाही. विनंती असेल थोडं स्पीडअप करा. 25 मिनिटांमध्ये निर्धारित पहिली 5 षटकं तुम्हाला समाप्त करायची आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय निर्धारित वेळ जर तुमचा संपुष्टात आला गेला तर एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. पंचांना विनंती असेल जशी मॅच सुरू होईल या सेशनचा टाइम आपल्याला नोट करायचा आहे आणि त्यानंतर मात्र एक्झिक्युशन करायचं आहे. एक प्लेयर अतिरिक्त खेळाडू आतमध्ये आणि त्यासोबत 5 धावांची पेनल्टी असा मोठा लॉस मात्र तुम्हाला होणार आहे. त्यामुळे जेवढं स्पीडअप करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. कारण ही स्पर्धा केवळ पारितोषिकांसाठी नव्हे तर तिच्या शिस्तीसाठी देखील ओळखली जाते, अर्थात रॉयल कारभार रॉयल ट्रॉफी 2025. तर फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कुणाला मात्र आमंत्रित केलं जाईल. मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा अनभिषिक्त सम्राट. या टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावरती आपण पाहतोय विराजमान झालेला तुकाई टायगर्स पारगाव संघाचा दीपस्तंभ क्षितिज दिवेकर घेऊन येतोय पहिल्या क्रमांकाचा षटक. तर फलंदाजी मार्कवरती संघाच्या वतीनं टीम जगदंबा 11 उरुळी कांचन संघाचा धावांचा श्री गणेश करण्यासाठी राजू पाटे आणि निखिल लोणारी यांना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. निखिल लोणारी आणि राजू पाटे. निखिल लोणारी द खुशियों का व्यापारी. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाची दखल संपूर्ण अहमदनगर जिल्हा आणि शिरूर तालुका घेतो असे DC ट्रेनचे सर्व आपल्या सर्वांचा हक्कांचं एक दालन. DC ट्रेनचे सर्व सन्माननीय अमोलजी दसगुडे ॲडव्होकेट अमोलजी दसगुडे साहेब आपण पाहतो या ठिकाणी येत आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या यशस्वीते पाठीमागे असतात हे सर्वच राबणारे हात. एका बाजूला आपण पाहतोय सन्माननीय विशाल अलभर त्यासोबतच आपण पाहतोय सन्माननीय राहुलजी गोगडे अक्षयजी तावरे त्याचप्रमाणे सन्माननीय तर पहिला बॉल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा क्षितिज दिवेकर. पहिला बॉल आपण पाहतोय या दोन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची तरी रेस लागते आणि सरतेशेवटी मात्र क्षेत्ररक्षक जिंकतोय. पहिला बॉल वरती 2 धावा मैदानाच्या मध्ये घेतल्या गेल्यात आणि आगाज या ठिकाणी मैदानाच्या मध्ये केलाय तो अर्थात राजू पाटे यांच्या बॅटनं. पुढचा बॉल मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा डिस्ट्रक्शन्स करावे लागतील ते अर्थात राजू पाटे यांना आणि त्याच उद्देशाने या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा अर्थात राजू पाटे. कारण आयुष्यामध्ये पहिला पराभव हा मनामध्ये होत असतो आणि त्यानंतरचा पराभव हा तुमचा रणामध्ये होत असतो. मनानं पराभूत व्यक्ती आयुष्याच्या रणामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीये आणि तो लढा मैदानाच्या आतमध्ये लढणारा योद्धा जगदंबा 11 उरुळी कांचनच्या वतीनं राजू पाटे चेंडू फेकून देतोय सीमापार. खणखणीत षटकार. संदीप भैया नवले यांच्या मालकीची असणारी टीम पारगाव. तर फलंदाजी मार्कवरती जगदंबा 11 सन्मान्य महेंद्रजी गायकवाड आणि विकासजी दौंडकर यांच्या मालकीची असणारी टीम. पहिला बॉल डबल झाली आहे त्यानंतर मात्र स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड अफलातून स्ट्रोक. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द बॅटनं क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी नसेल. रॉयल ट्रॉफी 2025 च्या बॅनरला मानवंदना देणारा हा प्रहार चेंडू सीमा पार चौकार. शिरूर यांचा सनसनीत चौकार. अप्रतिम स्ट्राइक राजू पाटे यांच्या बॅट मधून या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण पाहतोय. अभी तो चौका मारा है चक्का अभी बाकी है. आगाज ही देखा है आपने अंजाम तो अभी बाकी है. अगर आगाज ही ऐसा है तो फिर मान लीजिएगा अंजाम भी उसी तरह से होगा. लॉफ्टेड ड्राइव फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वहां पर तैनात आणि अप्रतिम झेल घेत वादळ मात्र शमवलंय राजू पाटे ह्या स्टुडिपार्ट्स. माननीय श्री संदीप दादा कोतकर यांची बळीची टाळी. नक्कीच आपण पाहतोय एक मोठं वादळ मैदानाच्या आतमध्ये क्षितिजनं शमवलंय. राजू पाटेला घरचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाजी मार्कवरती अमोल थोरात यांना मात्र कामगिरी जोरात करावी लागेल. संघाचा आयकॉन कोसळलाय. क्षितिज दिवेकरनं एक जोर का झटका धीरे से दिया.
आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा सावरणारी कामगिरी करावी लागेल स्वतःला देखील आणि टीमला देखील, आणि तेच करण्यासाठी पुन्हा एकदा अमोल थोरात यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती. तर गोलंदाजी मार्कवरती संदीप भैया नवले संघाचा सुपरस्टार खेळाडू अर्थात क्षितिज दिवेकर. तर बिहाइंड द विकेट आपण पाहतोय द मॅन विथ द गोल्डन आर्म्स विकास सुरवसे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. तर यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक मैदानाच्या मध्ये प्रॉपरली बॅटवरती चेंडू आलेला नाहीये, मात्र रिझल्ट ओरिएंटेड होता तो मात्र मैदानाच्या मध्ये मिळणार आहे. 4 धावा, 4 धावांची मोहर. मारलाय चौकार. कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांचा सनसनीत चौकार. चौकार मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा खेचला जातोय. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि तो विश्वासपूर्ण आत्मविश्वासपूर्ण इनिंग मैदानाच्या मध्ये प्रेश करावे लागेल. मात्र आपण पाहतोय हा आत्मविश्वास कमी करणारा फटका, आत्मघातकी प्रहार मैदानाच्या मध्ये स्वतःवरती केलाय आणि विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सहा षटकांची ही लढत आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. निर्धारित वेळेमध्ये नक्कीच तुम्हाला निर्धारित 5 षटकांचा कोटा कंप्लीट करायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय विकेट मात्र मैदानाच्या मध्ये प्राप्त झाली आहे. दंत अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग असं म्हटलं जातं. मात्र आपण पाहतोय नक्कीच तो एक चांगला कमबॅक, फाईट बॅक मात्र मैदानाच्या मध्ये करावा लागेल. ते महेंद्रजी गायकवाड आणि विकासजी दौंडकर साहेब यांच्या मालकीची असणारी जगदंबा 11 उरुळी कांचन संघाला. नक्कीच असं म्हटलं जातं की मन के जीते जीत है, मन के हारे हार, बिन लड़े जो हार गए उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो ना देखे सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या कोई धूल नहीं, तो इतिहास बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. एक मोठा इतिहास आज मात्र लिहावा लागेल तो उरुळी कांचन या संघाला. समोर जर पाहिलं तर धावांचा प्रचंड मोठा डोंगर. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व सन्मान्य खंडू शेंडगे, युवा नेतृत्व अर्थात राजापूर नगरी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. आपले मनापासून मनपूर्वक स्वागत. तर पुढचा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. थँक्यू. बॉल पाठवा, मुलं गायब केलं बॉल. बॉल बॉईज, बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तुमच्याकडे बॉल आहे आणि तो आपण ट्रेस केलाय कॅमेऱ्यात, लाईव्ह पाहतोय आम्ही तुम्हाला. बॉल टाका मैदानाच्या आतमध्ये. ब्लॅक टी शर्ट पाठवा पटकन. चला पंच, बॉल दुसरा असेल तर घ्या. त्याचप्रमाणे आपण पाहतोय कोळाई चषक 2025 चे मुख्य आयोजक सन्माननीय मनोजदादा मदने, राजेश्वरीताई मदने, अथर्वजी मदने आणि अनुष्काजी मदने यांच्या वतीने समालोचनासाठी 501 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होतंय. आपले मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत, अभिनंदन आणि आभार. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मनोजजी मदने दोस्तीच्या दोन्ही येथील राजा माणूस आणि त्यांच्या माध्यमातून देखील समालोचनावरती नेहमी प्रेम केलं जातं. 501 रुपयांचं पारितोषिक. आपले स्वागत. आपले स्वागत असेल ते रॉयल ट्रॉफी 2025 पर्वामध्ये. पुढचा बॉल काय 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 घडतंय. अगदी थिकेश बिहाइंड द विकेट, द मॅन विथ द गोल्डन आर्म्स हॅज बीन कलेक्टेड सेफली. सेकंड सीप रिजनला आपला प्रयत्न फलंदाज बाद. धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. शस्त्र मात्र मैदानाच्या मध्ये टाकली जातील का? हारा वही जो लढा नाही. तुम्हाला लढावं लागेल मैदानाच्या मध्ये, कारण तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही लढलात कसे हे महत्वाचं आहे. कारण वेडी लोक हे इतिहास घडवत असतात आणि शहाणी लोक पुस्तकांच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थाने इतिहास वाचत असतात. तो इतिहास लिहिण्याची वेळ या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये.
हा लढा मात्र मैदानाच्या मध्ये चालू आहे. तो अर्थात एका बाजूला टीम उरुळी कांचन तर दुसऱ्या बाजूला संदीप भैया नवले 11. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये प्रथमेश डाव्या यष्टांच्या बाहेर अप्रतिम बॉल होता. थोडासा जरी आतमध्ये आला असता तर होतेच नव्हतं करून टाकणारी किमी या चेंडूमध्ये होती. मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर काटा बदलतोय, स्टिक लिव्ह करतोय आणि त्यानंतर मात्र मुख्य पंच पिक्चर मध्ये येतील, व्हाईट बॉलचा कॉल करतील आणि एक अतिरिक्त धाव फलकाला आकार देईल. धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 28. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. एकाकी लढा मैदानाच्या मध्ये देताना हा फलंदाजी मार्क वरती ओमकार. असा धुवाधार हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. नक्कीच आपण पाहतोय स्वतःवरती विश्वास ठेवत खेळलेला हा एक आत्मविश्वास पूर्ण प्रहार. चेंडू आकाश मार्गे सीमारेखा पार, षटकार. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात. पुढचा बॉल मात्र मैदानाच्या मध्ये टाकलाय. अप्रतिम अंगभेदक मारा मैदानाच्या मध्ये होता. चौतीस धावा. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय परफेक्ट मिडल केलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे सजवलाय, त्यावरती मात्र येईल केवळ एक सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 35 धावा या धाव फलकावरती आहेत. 2.1 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संपलाय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अंगभेदक मारा मैदानाच्या मध्ये झालाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पवेलियन. क्रिकेट मधील आत्महत्या खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. द मिसकम्युनिकेशन इन बिटवीन टू बॅटर्स ऑलवेज रिझल्टेड टुवर्ड द रनआउट आणि तोच आत्मघातकी प्रहार या ठिकाणी मात्र फलंदाज करतोय. फलंदाज बाद. कदाचित आपण पाहतोय नक्कीच फलंदाज स्वतःच्या मनाशी म्हणत असावा, हम अजीब है, इतने अजीब की खुद को तबाह कर लिया और मलाल भी नहीं. आत्मघातकी प्रहार ये तोहफा आज हमने खुद को दिया असं म्हणत आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती आलेल्या फलंदाजांची हाराकिरीची फलंदाजी आणि गोलंदाजी मार्कवरती देखील आपण पाहतोय सुमार कामगिरी. तब्बल 136 धावा कन्सिड केल्या गेल्या आणि त्यानंतर फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो लय मात्र सापडलेला नाहीये. तो अर्थात जगदंबा 11 उरुळी कांचन या संघाला तो लय पुन्हा एकदा या अंतिम मॅच मध्ये प्राप्त करावा लागेल. आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये संघर्ष करत आलेली टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. गेंद खडी हो चुकी आहे. अनिकेत डाऊन द बॉल, टिपला जाईल झेल. आणखी एका विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पवेलियन. झणझणीत विकेट. माननीय श्री संदीप दादा कोतकर यांची बळीची टाळी. 5 फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा कोसळत आहेत आणि आपण सर्वजण पाहत आहात रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये सन्मान्य श्री संदीप दादा भानुदासजी कोतकर, माजी महापौर अहिल्यानगर यांच्या माध्यमातून आणि चढाळता करंडक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 1,00,000 रुपये सन्मान्य श्री गौरी शंकर शेठ शरणार्थी उद्योजक. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रॉयल ट्रॉफी 2025 कामी प्राप्त होत आहे 71,000 रुपये सौ निर्मलताई शुभम भैया नवले, माजी सरपंच कारेगाव आणि राजेश अण्णा संपतरावजी कदम यांच्या माध्यमातून. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंडचा प्रहार. एक सिंगल मात्र मैदानाच्या मध्ये प्राप्त होईल आणि सन्मान्य खंडूशेठ शेंडगे उद्योजक यांच्या माध्यमातून 71,000 रुपये. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकामी प्राप्त होतं 61,000 रुपये सन्मान्य सागर अंजाबापू सातपुते, सविता अशोकजी कराळे, त्याचप्रमाणे सन्माननीय भूषण अशोक गुंड आणि महेश पोपट सरोदे. तर पाचवा क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले 51,000 रुपये कैलास भाऊ कोठावडे,
ग्रामपंचायत सदस्य कुरुंद आणि राजेंद्र तुकाराम दसगुडे, लोकनियुक्त सरपंच कर्डेलवाडी यांच्या माध्यमातून तर विशेष सहकार्य या स्पर्धेकामी अर्थात रॉयल ट्रॉफी 2025 1,11,111 रुपये शशिकांत भाऊ दसगुडे. शशिकांत भाऊ दसगुडे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर. तर प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षीस ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होतं एक लकी विनर ज्याला भेटेल इलेक्ट्रिक स्कूटर. डॉक्टर संतोष जिपोटे, मीरा नर्सिंग होमचे सर्वेसर्वा आणि श्री भरत कुमार चोरडिया, SR ड्रायफ्रुट्स, त्याचप्रमाणे श्री सुदेशजी म्हस्के, मंगलराज यांच्या माध्यमातून. तर यूट्यूब लाईव्ह सौजन्य सन्मान्य श्री मोहनदादा शेळके, सरपंच रांजणगाव गणपती. तर श्री प्रवीण गुलाबराव दसगुडे, माजी नगरसेवक शिरूर, सचिनदादा चौधरी, सरपंच राजापूर यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट आयकॉन साठी स्पोर्ट्स सायकल. तर मॅन ऑफ द सिरीज श्री सागर अप्पा दंडवते, प्रसिद्ध गाडा मालक यांच्या माध्यमातून LED TV. तर चषक सौजन्य या ठिकाणी सन्मान्य श्री रामभाऊ शांताराम मोरे, उपाध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं ट्रॉफीज. अंपायर सौजन्य या स्पर्धेकमी प्राप्त होतोय सन्मान्य श्री बाबाजी अण्णा वरपे, माजी उपसरपंच शिरूर ग्रामीण. तर श्री संजय बाबा दसगुडे, माजी उपसरपंच कर्डेलवाडी यांच्या माध्यमातून. तर बलून सौजन्य या स्पर्धेकमी प्राप्त होतोय सन्मान्य श्री संतोष शेठ भंडारी आणि सन्मान्य मितेश गादिया, माजी अध्यक्ष रसिकलाल धारीवाल मित्र परिवार. तर न्यू बॉलर मैदानाच्या मध्ये शौकत मैदानाच्या मध्ये असेल. तर शौकतचा पुढचा बॉल आडव्या बॅटनं रिव्हर्स पुलचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय, त्यावरती मात्र कुठली धाव मैदानाच्या मध्ये येत नाहीये. 37 धावा धाव फलकावरती आहेत. 3.1 षटकांचा खेळ संपतोय. अंतिमचे 17 चेंडू आणि विजयासाठी 100 धावांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे बिहाइंड द विकेट आपण पाहतोय पारगावचा सुपरस्टार, उगवता द फ्युचर ऑफ पारगाव टीम, रोहित शिंदे अर्थात फरदीन काझी. बिहाइंड द विकेट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भविष्यातील सुपरस्टार आहे. या खेळाडूमध्ये देखील ती गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेला न्याय देणारी कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटेल. तर गोलंदाजी मार्कवरती शौकतचा बॉल मैदानाच्या मध्ये विथ द पेस कार्पेट ड्राईव्ह एक्झिक्यूट मैदानाच्या मध्ये होईल, त्यावरती एक सिंगल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. शस्त्र मात्र टाकले जात आहेत ते टीम जगदंब 11 उरुळी कांचन या संघाच्या वतीनं. तर क्रिकेट साहित्य सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकामी प्राप्त होते असे दाते सन्मान्य श्री मंदार शेठ पासूनकर उद्योजक यांच्या माध्यमातून. तर प्लेअर ऑफ द डे सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते सन्मान्य संतोष शेठ नागवडे, विशेष भेट SS टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा. तर कॉमेंट्री सौजन्य सन्मान्य विशाल शेठ कोतकर. हो यू मिस साइड डेफिनेटली हिट, दांडी 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 गुल होतीये. घेतली झणझणीत विकेट. माननीय श्री संदीपदादा कोतकर. थँक्यू कॅमेरामॅन, बलून फोकस करा. मॅच वरती फोकस करण्यात पण काही राहिलेलं नाहीये. विनंती असेल कृपया बलून एकदा फोकस करा. अप्रतिम बलूनची कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि हे बलून सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकामी प्राप्त होतंय. मितेश शेठ गादिया आणि संतोष शेठ भंडारी आपण पाहतोय यांच्या माध्यमातून या स्पर्धेकामी प्राप्त बलून सौजन्य. आणि आपण पाहतोय अवकाशामध्ये या बलून अतिशय सुरेख आणि सुंदर कामगिरी ज्या पद्धतीने ही स्पर्धा अवकाशामध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स सेट करताना आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे हा बलून देखील मैदानाच्या बाहेर अवकाशामध्ये रॉयल ट्रॉफीचं नाव उज्ज्वल करताना आपल्याला पाहायला भेटतोय. पर्व 3चा हा सोहळा, आपली ट्रॉफी रॉयल ट्रॉफी ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. सन्मान्य मान्यवर संतोष शेठ भंडारी, माजी नगरसेवक शिरूर नगरपालिका आणि सन्मान्य श्री मितेश गादिया, माजी अध्यक्ष रसिकलाल धारीवाल मित्र परिवार यांच्या माध्यमातून प्राप्त बलून सौजन्य अवकाशामध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्या उंचीवरती ही ट्रॉफी गेलेली आहे त्यापेक्षाही उंचीवरती आपण पाहतोय नक्कीच ही बलून देखील या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम नेत्र दीपक कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये अवकाशामध्ये आपण पाहतोय. एक सूर्य अस्ताला जातोय, मात्र या सूर्यासोबतच आज मात्र कुठल्या तरी एकाच्या आशा देखील या मैदानावरती मावळणार आहेत आणि त्या आशा मात्र कुणाच्या असतील. काही अंशी आपण पाहतोय जाकोळले जातोय तो अर्थात टीम जगदंब 11 उरुळी कांचन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 39 धावा धाव फलकावरती आहेत. तर प्लेअर ऑफ द डे सौजन्य आपण पाहत होतो डॉक्टर श्री संतोष शेठ नागवडे,
कॉमेंट्री सौजन्य सन्मान्य श्री विशाल शेठ कोतकर माजी नगरसेवक अहिल्यानगर. तर बेस्ट फिल्डरसाठी पाहतोय आपण श्री अमोलजी पाचुनकर उद्योजक यांच्या माध्यमातून सायकल. सत्कार फ्रेम सौजन्य श्री सुभाष शेठ गांधी गांधी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा. आणि मॅन ऑफ द मॅच सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते सन्मान्य श्री सागर शेठ लांडे उद्योजक आणि ॲडव्होकेट कुणाल भैया गायकवाड यांच्या माध्यमातून. तर MS धोनी स्टाईलनं जर सामना फिनिश झाला तर नक्कीच तुमच्यासाठी 777 रुपयांचं पारितोषिक साईराम उद्योग समूह चे सर्वेसर्वा सन्मान्य रवींद्रजी गिरमकर. पहिल्या दिवशी आपण पाहतोय MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय तो अर्थात बाळा शिंदे. त्यानंतर मधुर धुळे दुसऱ्या दिवसामध्ये. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय अर्थात प्रवीणजी गायकवाड प्रवीण गावडे किशोर शिंदे. तिसरा दिवस आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये सामना आपल्या स्टाईलमध्ये फिनिश केलाय तो किशोर शिंदे अर्थात मॅन फ्रॉम संदीप भैया नवले 11. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचला गेलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा. 8 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळत आहेत अर्थात टीम जगदंबा 11 उरुळी कांचन हा संघ. तर चांदीचे कॉईन सौजन्य स्पर्धेक आम्ही प्राप्त होते असे दाते सन्मान्य धरमचंद भवरीलाल फुलफगर ज्वेलर्स शिरूर. चला कॅमेरामॅन वरती फोकस करायचे. आमचे संपूर्ण आयोजक टीम त्या ठिकाणी कष्ट घेते अर्थात बलूनसाठी. त्यामध्ये आपण पाहतोय सन्मान्य विशालजी गायकवाड अमोलजी दसगुडे अनुप शेठ भंडारी विशालजी अलभर साहेब ही आमची ऑर्गनायझिंग टीम. आज मात्र यत्र तत्र आणि सर्वत्र कष्ट घेताना या स्पर्धेक आम्ही कुठली स्पर्धा जर भरवायची झाली तर त्या पाठीमागे अथक आणि अविरत प्रयत्न करणारे हात या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होतात आणि अप्रतिम कामगिरी बिल्डिंग वरती आपण पाहतोय. नक्कीच आमची संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम त्यामध्ये आपण पाहतोय अनुप शेठ भंडारी विशालजी अलभर. तर डीजे सौजन्य या स्पर्धेक आम्ही ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे सन्मान्य दाते श्री विजयजी घावटे ग्रामपंचायत सदस्य शिरूर हॉटेल जयेश बार रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा. त्याचप्रमाणे नाश्ता सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे विपुल शेठ भंडारी भंडारी कलेक्शन शिरूर आणि चिराग शेठ भंडारी भंडारी सेल्स कॉर्पोरेशन. तर फटाके सौजन्य या स्पर्धेक आम्ही प्राप्त होते सुनील शेठ बाफना. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय पॉवरफुल पुल आणि सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार षटकार. फटाके सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे दाते सन्मान्य सुनील शेठ बाफना MS धोनी स्टाईल सामना फिनिशर रवींद्रजी गिरमकर. शिष्यवृत्ती सौजन्य या स्पर्धेक आम्ही प्राप्त होते यशवंत भाऊ पाचंगे गौतमजी थोरात मेजर नितीन बांदल आणि सन्मान्य इंजिनियर आकाशजी घावटे. 5 होतकरू शालेय विद्यार्थ्यांना 2000 रुपयांचा आर्थिक मदत या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते असे दाते सन्मान्य श्री जाकीरभाई पठाण सदस्य रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य. डान्सिंग अंपायर सौजन्य सन्मान्य श्री प्रकाशजी राजगुरू आणि तानाजी शिळके. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक गेंद सीमा पार चौकार. पाणी सौजन्य सन्मान्य श्री कयूमभाई शेख डेक्कन एक्वा. या संपूर्ण मान्यवर टीमचं आयोजक रॉयल ग्रुप संदीपदादा कोतकर युवा मंच आणि शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच आणि साईराम मित्र परिवार यांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत अभिनंदन आणि आभार. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण जातोय. धावफलकावरती आहेत 58 धावा. 8 फलंदाज कोसळलेत. 5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपुष्टात आलाय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय किशोर शिंदे. अंतिम षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती संघाच्या संघनायकांना सुपूर्द केली. मात्र आपण पाहतोय ओव्हरऑल टीम एफर्ट्स आणि टीम एफर्ट्सच्या जोरावरती आपण पाहतोय संदीप भैया नवले 11 हा संघ मात्र या मॅच वरती आपली पकड मजबूत करताना या महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. कठीण आणि अथक आणि अविरत प्रयत्नांच्या जोरावरती विजयश्री खेचून आणणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवताना टीम शुभम भैया नवले 11 नशिबावरती विसंबून राहता मैदानाच्या मध्ये केलेले कष्ट आणि ह्याच कष्टांचा परिपाक आज मात्र विजयाच्या रूपानं या स्पर्धेमध्ये रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती असणारी टीम. असं म्हटलं जातं की
हाथों की लकीरों पे मदेठ गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नहीं होते. आणि आज मात्र या विजयामध्ये असंख्य अर्थात 11 खेळाडूंचं योगदान, 11च्या 11 खेळाडूंचे हात मात्र या विजयामध्ये सक्रिय असतील. आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती प्रथमेश राठोड, पप्पू मोरे, अनिकेत ताकवणे, दर्जेदार कामगिरी. आणि गोलंदाजी मार्कवरती देखील मॅन फ्रॉम टीम संदीप भैया नवले 11 अर्थात क्षितिज दिवेकरनं या मॅचला सुरुवात करून दिली आणि षटकामध्ये राजू पाटे नावाचं वादळ थांबवलं. आणि अंतिमच्या षटकामध्ये आपण पाहतोय अर्थात किशोर शिंदे चौकार मात्र यापूर्वीच्या चेंडूवरती आला. पुढचा बॉल मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट, अप्रतिम प्रहार, वन बाउन्स इनटू द फेन्स, चेंडू सीमा पार, चौकार. केवळ पराभवातील अंतर कमी करणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. एक मोठा विजय नोंदवण्यापासून काही पावलं दूर असेल ती अर्थात संदीप भैया नवले 11. नक्कीच तुम्ही कुठल्या एका खेळाडूवरती सामना जिंकत किंवा हरत नसता, तर त्या ओव्हरऑल 11 खेळाडूंचे एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिंकणं किंवा हरणं यामध्ये कॉन्ट्रीब्युट करत असतात. मॅच संपल्यानंतर टीम पारगाव अर्थात संदीप भैया नवले 11 आपल्याला विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. समालोचन कक्षासमोर आपण उपस्थित राहायचंय. मुख्य व्यासपीठासमोर आपला आजच्या दिवसातील पिक्चर ऑफ द डे या ठिकाणी कलेक्ट केला जाईल आणि त्यानंतर आपल्याला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्यानंतर मात्र आपण आजचा दिवस संपवणार आहोत. हॉटेल तिरंगा शिरूर यांचा अंतिम बॉल मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा अंतिम चेंडू आणि आपल्याला प्राप्त होईल तिसऱ्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारी टीम. त्याचप्रमाणे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं टीम उरुळी कांचन नक्कीच आपण पराभूत झालेला नाहीयेत. आपले प्रयत्न थोडेसे कमी पडलेत, मात्र पुढच्या पर्वामध्ये आपण देखील पुन्हा एकदा याल तोच दरारा आणि ती दहशत घेऊन रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आपण आलात त्याबद्दल आपले मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. टीम संदीप भैया नवले 11 संघाला विनंती असेल आपण समालोचन कक्षासमोर मुख्य व्यासपीठासमोर यायचंय आणि आजच्या दिवसातील रॉयल ट्रॉफी 2025 च्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारी टीम अर्थात संदीप भैया नवले यांच्या मालकीची असणारी तुकाई टायगर्स पारगाव. आपण पाहतोय सन्माननीय ऍडव्होकेट पवनजी पवार साहेब देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपले सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट पवनजी पवार साहेब देखील सामन्यांसाठी उपस्थित होत आहेत. आपले सहर्ष स्वागत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फॉर दिस मॅच हॅज बीन गोज टू none other than the man behind the success of the team.